ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. नमस्कार मंडळी. तर आज आहे सोमवार आणि आज वटपौर्णिमा देखील आहे. तर मी तुम्हाला सोमवारची कथा, वटपौर्णिमेची कथा सांगणार आहे. त्याचसोबत आपण शिवलीला अमृतमधील 11वा अध्याय देखील पठण करणार आहोत. हा अध्याय पठण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होत असते. तसेच आपल्याला रुद्राभिषेक केल्याचे पुण्यफळ देखील प्राप्त होत असते. संपूर्ण शिवलीला अमृत पारायणाचे फळ मिळत असते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. पुराण कथेप्रमाणे भगवान शंकराचे लक्ष संसारात नाही, म्हणून रागवलेल्या पार्वतीने त्याला तू वृक्ष होशील असा शाप दिला आणि तो वटवृक्ष झाला. महाप्रलय झाल्यावर सगळे चराचर नष्ट झाले, तेव्हा देखील फक्त वटवृक्ष पृथ्वीवर घट्ट पाय रोवून उभा राहिला. त्याच्या प्रत्येक फांदी, पारंबी व पानातून सुद्धा नवीन वटवृक्ष जन्म घेतो, म्हणून त्याला अक्षय वट म्हटलं गेलं आहे. त्याच्या या कालातीत अस्तित्वामुळे स्त्रिया त्याला अखंड सौभाग्याचे साकडे घालतात. गीता जन्माचा एकमेव साक्षीदार म्हणून देखील वटवृक्ष पूजनीय मानतात. नैसर्गिक गुणाप्रमाणे आपल्या पतीला आणि कुटुंबियांना आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभावे, हा त्यामागचा हेतू आहे. म्हणून वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतात. वटसावित्रीची ही कथा ऐकल्यामुळे आपल्याला पूजेचे संपूर्ण फळ मिळते, आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळते, तसेच आपल्या घरातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते. त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत जरूर बघा. ही कथा सुरू होते ती म्हणजे मद्र देशातून. त्यावेळी मद्र देशाचा राजा अश्वपती राजा राज्य करत होता. हा राजा अत्यंत न्यायप्रिय, धर्मनिष्ठ आणि प्रजावत्सल्य होता. त्याच्या राज्यात सुख, शांती, समृद्धी होती. प्रजा अगदी आनंदी होती. राज्यामध्ये कोणालाही कोणत्याही गोष्टीची कमतरता देखील नव्हती. परंतु राजाच्या मनामध्ये एक दुःख होते. कित्येक वर्ष झाले तरी त्यांना अपत्य प्राप्ती होत नव्हती. राजाला वाटत होते की आपल्या पक्षात हे राज्य कोण सांभाळणार, आपले नाव पुढे कोण नेणार. याच चिंतेत राजा अनेकदा रात्री जागे राहत. अनेक यज्ञ केले, अनेक दानधर्म करण्यात आले, अनेक ऋषी मुनींना विचारण्यात सुद्धा आले, पण काहीच फळ मिळत नव्हते. शेवटी राजाने महालक्ष्मी देवीची कठोर उपासना केली. दिवसेंदिवस त्याची भक्ती वाढत गेली. अनेक वर्ष त्यांनी अखंड जप, तप आणि पूजा सुद्धा केली. असं म्हणतात की जेव्हा भक्तांची भक्ती खरी असते तेव्हा देवालय देखील त्यांच्यासमोर प्रकट व्हावं लागतं. एक दिवस माता देवी राजासमोर प्रकट झाली. देवी म्हणाल्या, राजन, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तुला एक तेजस्वी कन्या प्राप्त होईल. राजा आनंदाने भरून गेला. काही काळानंतर राणीला कन्यारत्न प्राप्त झालं. संपूर्ण राज्यात आनंद उत्सव साजरा करण्यात आला. मंदिरामध्ये घंटानाद झाला. गरिबांना दान देण्यात आलं. अनेक दिवस उत्सव चालू राहिला. ही कन्या साधी नव्हती. तिच्या जन्माच्या वेळेस अनेक शुभ संकेत दिसले होते. राजदरबारातील ज्योतिषांनी सांगितलं की ही कन्या अत्यंत भाग्यवान असेल. तिचं नाव जगभर प्रसिद्ध होईल. माता देवीच्या कृपेने जन्म झाल्यामुळे कन्येचं नाव सुद्धा ठेवण्यात आलं, ते म्हणजे सावित्री. जशी सावित्री मोठी होत गेली तसं तिचं सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि तेज सर्वांना आश्चर्यचकित करू लागलं. तिच्या चेहऱ्यावरती एक विलक्षण तेज होतं. ती फक्त सुंदरच नव्हती तर अत्यंत नम्र आणि संस्कारी देखील होती. लहानपणापासूनच तिला धर्मग्रंथ ऐकायला आवडायचं. ऋषी मुनींचा उपदेश ती मन लावून ऐकत होती. राजवाड्यातील सुखसोयी असूनही तिच्या मनात कधीही अहंकार नव्हता. अनेक वेळा असं घडायचं की राजवाड्याबाहेर एखादा गरीब किंवा दुःखी माणूस दिसला तर सावित्री स्वतः त्याची मदत करायची. त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये लोक तिच्यावरती खूप प्रेम करत होते. काळ पुढे सरकत गेला. सावित्री आता विवाह योग्य झाली होती. तिच्या सौंदर्याची कीर्ती दूरदूरच्या राज्यापर्यंत पोहोचली होती. अनेक राजकुमार विवाहासाठी उत्सुक होते. अनेक राजांनी विवाहाचा प्रस्ताव सुद्धा पाठवला होता. परंतु एक विचित्र गोष्ट घडत होती. सावित्रीचं तेज इतकं विलक्षण होतं की अनेक राजकुमार तिच्यासमोर येण्यास देखील घाबरत होते. तिच्या व्यक्तिमत्वासमोर ते स्वतःला कमी समजू लागले होते. राजा अश्वपती चिंतेत पडला. एक दिवस त्यांनी सावित्रीला जवळ बोलवलं
बसवलं आणि म्हणाले, पुत्री, आता तुझ्या विवाहाची वेळ आली आहे, परंतु मला तुझ्यासाठी योग्य वर मिळत नाही. त्यामुळे तू स्वतःच आपला जीवनसाथी निवड. त्या काळात राजाने आपल्या कन्येला असा अधिकार देणं ही खूप मोठी गोष्ट होती. सावित्रीने आपल्या पित्याची आज्ञा मान्य केली. तिने अनेक राज्यांचा प्रवास सुरू केला. ती अनेक राजवाड्यामध्ये गेली, अनेक राजकुमारांना भेटली, अनेक पराक्रमी योद्धे सुद्धा पाहिले, परंतु तिच्या मनाला कोणीही भावलं नाही. कारण सावित्री फक्त राजपद किंवा संपत्ती पाहत नव्हती. ती अशा व्यक्तीचा शोध घेत होती ज्याच्यामध्ये सत्य, धर्म आणि प्रेम, सदाचार असेल. एक दिवस प्रवास करत असताना ती एक घनदाट जंगलाजवळ पोहोचली. तिथे तिने एक तरुण पाहिला. तो साध्या वस्त्रामध्ये होता, हातात कुऱ्हाड होती. तो जंगलात लाकडे गोळा करत होता, परंतु त्याच्या चेहऱ्यावरती विलक्षण तेज होते. त्याच्या डोळ्यामध्ये प्रामाणिकपणा होता, त्याच्या वागण्यात नम्रता होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या प्रत्येक कृतीमध्ये धर्माचं पालन दिसत होतं. सावित्री त्याच्याकडे पाहतच राहिली. तिने त्या तरुणाबद्दल माहिती घेतली. तिला समजलं की त्याचे नाव सत्यवान आहे. तो पूर्वी राजा असलेला द्युमतसेन याचा पुत्र होता. शत्रूने त्याचे राज्य हिसकावून घेतले होते, त्यामुळे संपूर्ण कुटुंब जंगलामध्ये राहत होते. सत्यवानाकडे ना राजवाडा होता, ना संपत्ती होती, ना वैभव होतं, परंतु त्याच्याकडे जे होतं ते कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठं होतं. त्याच्याकडे सत्य होतं, त्याच्याकडे संस्कार होते, त्याच्याकडे धर्म होता आणि याच कारणामुळे सावित्रीने त्याला आपल्या मनाचा राजा मानलं. सावित्रीने निर्णय घेतला की तिने सत्यवानालाच आपला पती मानला आहे, परंतु तिला अजूनही माहीत नव्हतं की तिच्या जीवनातील सर्वात मोठी परीक्षा आता सुरू होणार होती. कारण नियतीने तिच्यासाठी एक असं आव्हान तयार केलं होतं ज्यामुळे संपूर्ण जग आजही सावित्रीचं नाव आदराने घेतं. सावित्री आपल्या राजवाड्यात परतली. तिच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद दिसत होता. राजा अश्वपतीने प्रेमाने विचारलं, पुत्री, तुला योग्य वर मिळाला का? सावित्रीने नम्रपणे उत्तर दिलं, हो पिताश्री, मी माझ्या जीवनसाथीची निवड केली आहे. त्याचं नाव आहे सत्यवान. राजाला आनंद झाला, पण त्याचवेळी राजदरबारात एक महान ऋषी उपस्थित होते. ते होते नारद मुनी. नारद मुनी त्रिकालज्ञानी मानले जातात. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ याचे त्यांना ज्ञान होते. जेव्हा त्यांनी सत्यवानाचं नाव ऐकलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव अचानक बदलला. राजा अश्वपती घाबरले. त्यांनी विचारलं, मुनीवर काही अडचणी आहे का? नारद मुनी काही क्षण शांत राहिले. नंतर ते म्हणाले, राजा सत्यवान सर्व गुणांनी श्रेष्ठ आहे. तो धर्मनिष्ठ आहे, सत्यवादी आहे, पराक्रमी आहे आणि आदर्श पुत्र आहे. त्याच्यामध्ये कोणताही दोष नाही. हे ऐकून सर्वच जण आनंदी झाले. पण पुढच्या क्षणी नारद मुनी म्हणाले, परंतु एक भयंकर सत्य आहे. सत्यवानाचे आयुष्य आता फक्त 1 वर्ष शिल्लक आहे. हे शब्द ऐकताच संपूर्ण राजदरबार स्तब्ध झाला. राजाच्या हातातील राजदंड खाली पडला. राणीच्या डोळ्यात अश्रू आले. सर्व मंत्री एकमेकांकडे पाहू लागले आणि राजा अश्वपतीच्या मनात एकच विचार आला, माझ्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होईल. राजा सावित्रीकडे वळले आणि म्हणाले, पुत्री, अजून वेळ गेलेली नाही. तू दुसरा वर निवड. आम्ही तुला सर्व सुख देऊ, पण ज्याचे आयुष्य फक्त 1 वर्ष आहे अशा व्यक्तीसोबत तुझे लग्न होऊ शकत नाही. कोणतीही सामान्य मुलगी असती तर कदाचित ती घाबरली असती, पण सावित्री सामान्य नव्हती. तिने अत्यंत शांतपणे उत्तर दिलं, पिताश्री, कन्या एकदाच पतीची निवड करते. मी माझ्या मनाने सत्यवानाला पती मानला आहे. आता माझा निर्णय बदलणार नाही. राजा पुन्हा समजावू लागला. राणीने ही विनंती केली. नारद मुनीने ही परिस्थिती स्पष्ट केली, पण सावित्री अडून राहिली. ती म्हणाली, ज्याला मी माझा पती मानला आहे त्याच्यासोबतच मी विवाह करेन. आयुष्य मोठं असो वा छोटं असो, माझा निर्णय बदलणार नाही. तिच्या या शब्दामध्ये केवळ प्रेम नव्हतं तर विश्वास होता. नारद मुनी तिच्याकडे पाहून स्मितहास्य करत होते. त्यांना समजलं होतं, ही कन्या काही साधी नाही. तिच्यामध्ये विलक्षण आत्मबल आहे. शेवटी राजा अश्वपतींना तिचा निर्णय मान्य करावा लागला. काही दिवसांनी सावित्री आणि सत्यवान यांचा विवाह अत्यंत साधेपणाने पार पडला. विवाहानंतर सावित्रीने राजवाड्याचा सर्व वैभवाचा त्याग केला. ती आपल्या पतीसोबत जंगलात राहण्यासाठी निघाली. एका राजकन्येसाठी हा खूप मोठा बदल होता. राजवाड्यामध्ये सर्व सुख सोयी सोडून आता तिला
वनातील साधे जीवन स्वीकारायचे होते. परंतु सावित्रीच्या चेहऱ्यावर दुःख नव्हते, कारण तिच्यासाठी सर्वात मोठं सुख म्हणजे तिच्या पतीची साथ होती. वनात पोहोचल्यानंतर तिने आपल्या सासू सासऱ्यांची सेवा सुरू केली. सत्यवानाचे वडील द्युमतसेन अंध झाले होते. त्यांचे राज्य हिरावले गेले होते. ते अत्यंत दुःखी जीवन जगत होते. पण सावित्रीने त्यांना कधीच दुःखी वाटू दिलं नाही. ती पहाटे उठत आश्रमात सर्व कामे करत होती, सासू सासऱ्यांची सेवा करत होती आणि नंतर आपल्या पतीसोबत जंगलातील कामामध्ये मदत सुद्धा करत होती. सर्वजण तिच्यावरती खूप प्रेम करू लागले होते. परंतु सावित्रीच्या मनात एक गोष्ट सतत होती, नारद मुनींची भविष्यवाणी. तिला माहीत होतं की प्रत्येक दिवस तिला सत्यवानापासून दूर घेऊन जात होता. 1 वर्षाचा कालावधी हळूहळू संपत चालला होता. दिवस आठवड्यात बदलले, आठवडे महिन्यात बदलले आणि तो शेवटी काळ जवळ येऊ लागला. सत्यवानाला मात्र याबद्दल काहीच माहिती नव्हतं. तो आनंदाने आपले जीवन जगत होता. पण सावित्री प्रत्येक दिवस मोजत होती. ती प्रत्येक सकाळी देवाला प्रार्थना करत होती. ती प्रत्येक रात्री सत्यवानाकडे पाहून मनोमन म्हणत होती, हे देवा, माझ्या पतीचे रक्षण कर. जसजसा शेवटचा दिवस जवळ येऊ लागला तसतशी सावित्रीची भक्ती अधिक वाढू लागली. तिने उपवास सुरू केले, जप सुरू केले, तपश्चर्या सुरू केली. ती तासनतास ध्यान करत होती. ती देवाकडे एकच प्रार्थना करत होती, माझ्या पतीचे आयुष्य वाचवा. आणि मग एक दिवस असा उगवला जो तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस ठरणार होता. तो दिवस होता सत्यवानाच्या आयुष्याचा शेवटचा दिवस. सूर्य उगवला होता, पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता, संपूर्ण जंगल शांत होतं. परंतु सावित्रीच्या मनामध्ये वादळ सुरू होतं, कारण आज नियती तिची सर्वात मोठी परीक्षा घेणार होती. सकाळी सत्यवान उठला. त्याला आजचा दिवस इतर दिवसांसारखाच वाटत होता. त्याने कुऱ्हाड हातात घेतली आणि जंगलात लाकडे आणण्यासाठी तो तयार झाला. सावित्रीने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात प्रेम होतं, काळजी होती आणि एक अज्ञान भीती होती. सत्यवान हसून म्हणाला, सावित्री, आज तू खूप थकलेली दिसतेस, विश्रांती घे. पण सावित्रीला माहीत होतं की आज त्याला एकटं ती सोडू शकत नव्हती. ती म्हणाली, स्वामी, आज मला तुमच्यासोबत जंगलात यायचं आहे. सत्यवान हसला. त्याने परवानगी दिली. दोघेही जंगलाच्या दिशेने निघाले. त्या दिवशी जंगल खूपच सुंदर दिसत होतं. हलकासा वारा वाहत होता, झाडांची पाने डोलत होती, पक्षी गाणी गात होती. परंतु सावित्रीच्या मनात एक भीतीचं सावट होतं. ती प्रत्येक क्षण सत्यवानाकडे पाहत होती. सत्यवान झाडे तोडू लागला होता. नेहमीप्रमाणे तो आपलं काम करत होता. पण अचानक त्याचा हात थरथर कापू लागला. त्याला चक्कर येऊ लागली. त्याच्या डोक्यात तीव्र वेदना सुरू झाल्या. तो वेदनेने कळवळला. सावित्री घाबरली. ती धावत त्याच्याकडे गेली. सत्यवान म्हणाला, सावित्री, माझं डोकं खूप दुखत आहे. त्याचा आवाज कमकुवत झाला होता. जवळच एक विशाल वडाचं झाड होतं. सावित्रीने सत्यवानाला त्या झाडाखाली बसवलं. तिने त्याचं डोकं आपल्या मांडीवरती घेतलं. ती त्याचे केस कुरवाळत होती, त्याला धीर देत होती. पण तिच्या मनाला सत्य माहीत होतं. नियतीचा क्षण आता अगदी जवळ आला होता. सत्यवानाचा श्वास मंद होत चालला होता. त्याचे डोळे मिटू लागले होते आणि काही क्षणातच त्याचे शरीर पूर्णपणे शांत झालं होतं. सत्यवानाने आपल्या पत्नीच्या मांडीवर शेवटचा श्वास घेतला होता. सावित्रीच्या आयुष्यातील सर्वात मोठा आघात तिच्यासमोर उभा होता. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण इथे सावित्री इतरांपेक्षा वेगळी ठरली. ती कोसळली नाही, ती घाबरली नाही, कारण तिचा विश्वास अजून जिवंत होता. आणि मग अचानक वातावरण बदलू लागलं. जंगलात एक विलक्षण शांतता पसरली. वारा थांबला, पक्ष्यांचा आवाज बंद झाला. जणू संपूर्ण निसर्ग एखाद्या महान शक्तीच्या आगमनाची वाट पाहत होता. काही क्षणातच एक तेजस्वी पुरुष तिथे प्रकट झाला. त्याच्या अंगावरती लाल वस्त्र होते, हातात पाश होते, चेहऱ्यावर दिव्य तेज होतं. तो दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः यमराज होता. मृत्यूचा देव, धर्माचे रक्षक, कर्मफळाचे न्यायाधीश. सावित्रीने त्यांना ओळखलं. तिने नम्रतेने त्यांना प्रणाम केला. यमराजांनी सत्यवानाच्या शरीराकडे पाहिलं आणि आपल्या पाशाने त्याच्या शरीरातून जीव बाहेर काढला. तो जीव अंगठ्या एवढा तेजस्वी, प्रकाशासारखा दिसत होता. यमराजाने तो आपल्या पाशात घेतला आणि दक्षिण दिशेकडे निघाले. सामान्य माणूस असता तर इथे सर्व संपलं असतं. पण ही सावित्री होती, पतिव्रतेची मूर्ती, श्रद्धेची प्रतिमा. तिने एक क्षणही विचार केला नाही. ती यमराजाच्या मागे चालू लागली. यमराज काही अंतर गेल्यानंतर मागे वळाले.
ते म्हणाले, सावित्री आता परत जा. तुझ्या पतीचं आयुष्य संपलं आहे, हा सृष्टीचा नियम आहे. पण सावित्री शांतपणे म्हणाली, महाराज, जिथे माझे पती जात आहे तिथपर्यंत जाणं हे माझं कर्तव्य आहे. यमराजांना तिचं उत्तर आवडलं, परंतु त्यांनी पुन्हा तिला समजावलं. तरीही सावित्री मागे फिरली नाही. ती सतत यमराजाच्या मागे चालत राहिली. आणि इथून सुरू होतो इतिहासातील सर्वात अद्भुत संवाद, एक साधी स्त्री आणि मृत्यूचा देव यांच्यामधील संवाद. हा संवाद इतका महान आहे की आज हजारो वर्षानंतरही त्याची चर्चा केली जाते. सामान्य व्यक्ती असती तर यमराजांचा आदेश ऐकून ती परत फिरली असती, पण सावित्रीचा विश्वास वेगळा होता. ती नम्रपणे म्हणाली, महाराज, धर्मशास्त्र सांगते की पती जिथे असतील तिथपर्यंत पत्नीने त्याची साथ द्यावी. मी कोणत्याही हट्टाने तुमच्या मागे येत नाही. मी माझं कर्तव्य पार पाडत आहे. सावित्रीच्या शब्दामध्ये नम्रता होती, अहंकार नव्हता. यमराज तिच्या उत्तराने प्रभावित झाला. ते म्हणाले, सावित्री, तुझं बोलणं मला आवडलं. सत्यवानाचे प्राण सोडून तू एक वरदान माग. हा क्षण अत्यंत महत्त्वाचा होता. सावित्रीला हवं असतं तर तिने धन, वैभव किंवा सुख मागू शकली असते, पण तिने स्वतःसाठी काही मागितलं नाही. ती म्हणाली, महाराज, माझे सासरे राजा द्युमतसेन अंध झाले आहेत. कृपया त्यांना पुन्हा दृष्टी प्राप्त होऊ द्या. यमराज म्हणाले, तथास्तु. आणि पहिलं वरदान दिलं गेलं. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, सावित्रीला स्वतःच्या दुःखापेक्षा आपल्या सासऱ्यांची चिंता होती. हीच तिच्या महानतेची ओळख होती. यमराज पुन्हा पुढे निघाले, परंतु सावित्री अजूनही त्यांच्या मागे चालत होती. थोडे अंतर गेल्यावर यमराज पुन्हा थांबले. ते म्हणाले, सावित्री, तुला वरदान मिळालं आहे, आता परत जा. सावित्री शांतपणे म्हणाली, महाराज, संतांचा आणि धर्माचा सहवास कधीच व्यर्थ जात नाही. तुमच्या सहवासात चालताना मला धर्माचं ज्ञान मिळतं. यमराजांनी तिचे हे वचन खूप आवडलं, कारण ती केवळ पतीसाठी रडत नव्हती. ती धर्माची भाषा बोलत होती, ती ज्ञानाची भाषा बोलत होती. यमराज पुन्हा प्रसन्न झाले. ते म्हणाले, सावित्री, मी पुन्हा एक वरदान देतो, पण सत्यवानाचा जीव मागू नकोस. सावित्रीने क्षणाचाही विलंब न करता ती म्हणाली, महाराज, माझ्या सासऱ्यांचं हरवलेलं राज्य मला परत मिळवून द्या. यमराज म्हणाले, तथास्तु. आता हे सगळं झाल्यानंतर सावित्रीच्या मनात एक विचार होता, माझ्या पतीशिवाय हे सर्व वरदान व्यर्थ आहे. कारण सासऱ्यांना दृष्टी मिळाली, राज्य परत मिळालं, वडिलांना पुत्रप्राप्ती झाली, तरी तिचा संसार तर उद्ध्वस्त होणार होता. म्हणूनच ते अजूनही यमराजांच्या मागे चालत होते. यमराज निष्ठेने थक्क झाले होते. इतक्या दूरपर्यंत कोणीही त्यांच्या मागे आलं नव्हतं. ते पुन्हा एकदा थांबले आणि सावित्रीकडे पाहिलं. आता त्यांच्या चेहऱ्यावरती कठोरता नव्हती. आता त्यांच्या मनात सावित्रीबद्दल आदर निर्माण झाला होता. यमराज म्हणाले, सावित्री, तुझी धर्मनिष्ठा, तुझे धैर्य, तुझी बुद्धिमत्ता पाहून मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. तू मला खरोखर प्रभावित केला आहेस. मी तुला आणखी एक वरदान देतो, पण लक्षात ठेव, सत्यवानाचा जीव मागू नकोस. हा क्षण अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आता सावित्रीला माहीत होतं की वेळ आली आहे. तिने अत्यंत शांतपणे हात जोडले आणि ती म्हणाली, महाराज, मला आणि माझे पती सत्यवान यांना पुत्रप्राप्ती होऊ दे. हे शब्द ऐकताच यमराज क्षणभर विचारात पडले, पण सावित्रीच्या निस्वार्थ भावनेमुळे ते इतके प्रसन्न झाले होते की त्यांनी लगेच उत्तर दिलं, तथास्तु. वरदान देताना यमराजांच्या लक्षात आलं नाही की त्यांनी काय सांगितलं आहे. ते पुढे चालू लागले, पण काही अंतर गेल्यानंतर अचानक त्यांना गोष्ट जाणवली. ते थांबले. त्यांच्या मनात विचार आला, मी सावित्रीला आणि सत्यवानाला पुत्र होण्याचं वरदान दिलं आहे, पण सत्यवान तर मृत आहे. मग हे वरदान पूर्ण कसं होणार? याच ठिकाणी सावित्रीच्या बुद्धिमत्तेचा विजय झाला. तिने थेट सत्यवानाचं प्राण मागितलं नव्हतं, पण तिने असं वरदान मागितलं होतं की जे सत्यवान जिवंत असल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नव्हतं. यमराजांना समजलं की सावित्रीने आपल्या बुद्धीने त्यांना धर्मसंकटात टाकलं होतं, पण यमराज रागवले नाही. उलट ते आनंदी झाले, कारण सावित्रीने हे सर्व लोभाने किंवा स्वार्थाने केलं नव्हतं. हे तिने सर्व आपल्या पतीवरील निस्सीम प्रेमासाठी केलं होतं. ती धर्माच्या मार्गाने चालत होती, ती नियम मोडत नव्हती, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिची भक्ती खरी होती. यमराज तिच्याकडे पाहून म्हणाले, सावित्री, आज मी तुझ्या पतिव्रतेपुढे नतमस्तक झालो आहे. तुझ्यासारखी पत्नी जगात दुर्मिळ आहे.
ते पुढे म्हणाले, तुझ्या प्रेमाने, तुझ्या निष्ठेने आणि तुझ्या धर्मपालनाने मला जिंकले आहे. आणि मग तो क्षण आला ज्याची सावित्री वाट पाहत होती. यमराजांनी आपल्या पाशातून सत्यवानाचा जीव मुक्त केला. ते म्हणाले, जा सावित्री, मी सत्यवानाचे प्राण तुला परत देत आहे. तो पुन्हा जिवंत होईल. तुमचे वैवाहिक जीवन सुखी होईल. तुम्हाला दीर्घायुष्य आणि कीर्ती प्राप्त होईल. हे ऐकताच सावित्रीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिने यमराजांना नम्रपणे प्रणाम केला. यमराज अदृश्य झाले आणि सावित्री वेगाने त्या वडाच्या झाडाकडे धावू लागली. तिथे सत्यवानाचे शरीर पडले होते. जेव्हा ती तिथे पोचली तेव्हा एक चमत्कार घडला. सत्यवानाच्या शरीरात पुन्हा हालचाल होऊ लागली. त्याने हळूहळू डोळे उघडले. तो जणू गाढ झोपेतून जागा झाला होता. त्याला काहीच आठवत नव्हतं. तो सावित्रीकडे पाहून म्हणाला, सावित्री, मी इतका वेळ झोपलो होतो का? हे शब्द ऐकताच सावित्रीच्या आनंदाला सीमा राहिली नाही. तिने मनोमन परमेश्वराचे आणि यमराजांचे आभार मानले. त्यानंतर ते दोघेही आश्रमाकडे परतले आणि यमराजाने दिलेली सर्व वरदाने खरी ठरली. राजा दुम्मतसेन यांची दृष्टी परत आली. त्यांना त्यांचे हरवलेले राज्य परत मिळाले. राजा अश्वपती यांना पुत्रप्राप्ती झाली आणि सावित्री सत्यवान यांना दीर्घ आणि सुखी आयुष्य लाभलं. याच घटनेच्या स्मरणार्थ आज ही वटपौर्णिमा साजरी केली जाते. आता आपण शिवलीला अमृतमधील 11वा अध्याय पठण करूया. पहिल्यांदा या अध्यायाची फलश्रुती बघूया. हे भद्रसेन आख्यान वाचल्याने दीर्घायुष्य, संतती, संपत्ती, पुण्यप्राप्ती होईल. यामुळे सर्व पापे, घडांतरे दूर होतील. मृत्युंजय मंत्राचा जप, रुद्राचे अनुष्ठान केल्याने पिशाच्य बाधा, ग्रहपीडा दूर होतील. यावर अविश्वास दाखवणारा अल्पायुषी तमोगुणी होईल. अशा लोकांच्या संगतीत राहण्यामुळे सर्व नाश होतो. म्हणून शिवलीला अमृत अखंड वाचावे. ते न जमल्यास 11वा अध्याय तरी वाचावा. आता 11वा अध्याय पठण करण्या अगोदर एक विनंती आहे. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते आम्हाला जरूर कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. श्री शिवलीला अमृत अध्याय 11वा. श्री गणेशाय नमः. नित्य शिवभक्ती, शिवपूजा, शिवलीला अमृत श्रवण करण्यात ज्यांना आनंद वाटतो ते नर धन्य आहेत. सूत म्हणतात, रुद्राक्षी भस्म धारण करणाऱ्याचे पुण्य अपार असते. 1000 रुद्राक्षी धारण करणारा शिवस्वरूप मानून इंद्र त्याला वंदन करतो. त्याच्या दर्शनाने अनेक जीवांचा उद्धार होतो. 2 दंडात 16 शिकेमध्ये एक अशी रुद्राक्षी बांधून त्यावरून केलेले स्नान त्रिवेणी स्नाना इतके फलदायी होते. मनगटात 12, गळ्यात 108 रुद्राक्षाची माळ धारण केल्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते. एकमुखी रुद्राक्ष विशेष फलदायी. त्याचप्रमाणे 5, 6, 8 चौथ्या मुखाचे रुद्राक्षावर शिवमंत्राचा जप केल्याने ते पुण्यकारक होतात. रुद्राक्ष शिवपूजन केल्याचा प्रभाव किती असतो या संबंधीची कथा. एका काश्मीर देशात भद्रसेन नावाचा पुण्यात्मा न्यायी राजा होता. त्याचा प्रधान ज्ञानी, नीतिवान, प्रजाहितदक्ष होता. प्रजा राजाची स्तुती करत होती. सुंदर पतिव्रता पत्नी, विद्वान व गुणी मुलगा, कृपाळू सर्वज्ञ गुरु, हुशार आज्ञाकारी गुरुभक्त, शिष्य, विद्वान वक्ता, मननशील श्रोता, आरोग्य संपन्न, दानशूर दाता, हे सर्व पूर्वजन्मातील पुण्याईने प्राप्त होतात. पुत्रप्राप्तीसाठी राजा भद्रसेन आणि मंत्री यांनी पुष्कळ अनुष्ठाने व्रते केली. तेव्हा त्या दोघांना एक पुत्र झाला. राजाचा मुलगा सुधर्म, प्रधानाचा मुलगा तारक. दोघेही जन्मापासून शिवभक्त होते. सतत शिवाचे ध्यान करत. माता पिता एकुलता एक पुत्र म्हणून मौल्यवान दागिने, वस्त्रे घालून त्यांना सजवीत. कौतुकाने निहाळीत. परंतु दोन्ही बालकाला साधेपणाने राहणे पसंत होते. ते अंगावरील दागिने, मौल्यवान वस्त्रे ब्राह्मणांना देऊन टाकत आणि अंगाला भस्मलेपन करून रुद्राक्षाच्या माळा घालत. शिवपूजा, शिवाचे ध्यान, शिवकीर्तन, भजन, शिवनामाचा जप यामध्ये ते रमून जात. हेच काम त्यांना प्रिय वाटे. एकदा राजाच्या पुण्याईने पराशर ऋषी काही ऋषींना घेऊन राजाकडे आले. वसिष्ठाचे नातू पराशर ऋषी, त्यांचा पुत्र व्यास महर्षी, त्यांचा पुत्र शुकमुनी अशी तेजस्वी ज्ञानी परंपरा होती. पराशर ऋषींनी पूर्वी राक्षस सत्र केले होते. भद्रसेन राजाचे पराशर ऋषी कुलगुरू होते. ऋषी मंडळी येताच दोन्ही हात जोडून राजा व प्रधान त्यांना सामोरे गेले. सर्वांचे यथोचित स्वागत करून कुशल विचारून विधीपूर्वक पूजन केले. वस्त्रे, आभूषणे दान केले. स्वादिष्ट भोजन दिले. त्यानंतर राजा प्रधानाने आपली दोन्ही मुले ऋषींच्या पायावर घातली आणि राजा व प्रधान म्हणाले, गुरुदेव, आम्हा दोघांची 2 मुले रात्रंदिवस शिवपूजा, शिवध्यान, शिवनामाचा जप यात दंग असतात.
त्यांना मौल्यवान वस्त्रे आभूषणे आवडत नाही, ते कोणाची बोलत नाही, राज्य सुख वैभव यांना आवडत नाही. यांचे आचरण पाहून आम्हाला यांची काळजी वाटते की पुढे हे तरुण झाल्यावर राज्यकारभाराची सूत्रे कशी सांभाळतील. मुलांना आशीर्वाद देत त्यांच्या तेजस्वी मुखाकडे पाहून पराशर ऋषींना आनंद वाटला. ते म्हणाले, हे दोघे शिवभक्त का झाले या संबंधीची कथा मी तुम्हाला सांगतो. काश्मीर देशातील नंदीग्राम नावाच्या शहरात महानंदा नावाची वेश्या होती. ती अत्यंत धनवान, सर्व प्रकारची वैभवसत्ता तिच्याजवळ होती. तिच्या अप्रतिम गायन कलेमुळे, नृत्यातील प्रावीण्यामुळे शहरातील उच्च श्रीमंत व्यापारी अधिकारी तिच्याकडे येत. परंतु ती आपल्या व्यवसायातही पतिव्रता होती. ज्या दिवशी एका पुरुषाबरोबर संबंध ठेवला जात असे त्या दिवशी अन्य पुरुषाला ती भेटत नसे, मग तो कितीही धनवान असो. याशिवाय ती परमशिवभक्त होती. सोमवार, प्रदोष, शिवरात्रीचे व्रत नियमितपणे करी. 1,00,000 बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करून पूजा करत असे. अन्नछत्रही तिने चालवले. उदार आणि वृत्तीने ती दानी होती. श्रावणात 1 कोटी शिवलिंगे तयार करून त्याची पूजा ब्राह्मणाकडून करून घे. त्यांना दानदक्षिणा दे. तिने आपल्या घरी 1 कुत्रा आणि 1 माकड पाळले होते. तिच्या नृत्यशाळेत त्यांना बांधून ठेवले होते. कौतुकाने त्यांच्या अंगाला भस्म लावी. त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालत असे. आपल्या प्रसन्नतेसाठी तिने त्यांनाही शिवभजनाच्या तालावर नाच करायला शिकवले. ती नाचू लागली की ते दोघेही नाचत. तेथे शिवपूजा, शिवकीर्तन गायन होत असे. महानंदीच्या संगतीने त्यांना शिवभक्ती घडत असे. नृत्यशाळेतच तिचे छोटेसे शिवमंदिर होते. एकदा तिची भक्ती परीक्षा करण्याकरता शिवाने व्यापाऱ्याचे रूप घेतले व ते महानंदीकडे आले. शिवाचे पुरुषी लावण्य पाहून ती तन्मय झाली. त्यांचे स्वागत करून तिने त्यांना मंचकावर बसवले. त्यांच्या हातातील रत्नखडीत कंकण तिने पाहिले. त्या क्षणी व्यापाऱ्याने ते कंकण काढून महानंदीच्या हाती दिले. महानंदीला आनंद झाला. ती म्हणाली, आजपासून 3 दिवस मी तुमची दासी झाले. असा करार झाला. व्यापाऱ्याने ते मान्य केले. त्यानंतर व्यापाऱ्याने आपल्याजवळील दिव्य शिवलिंग काढून तिच्याजवळ देत म्हटले, हे शिवलिंग मला प्राणापेक्षा प्रिय आहे. हे भंगले, जळून गेले किंवा हरवले तर मी अग्निप्रवेश करेन. म्हणून तू हे शिवलिंग काळजीपूर्वक जपून ठेव. माझे व्रत फार कठीण आहे अवश्य. म्हणून महानंदीने ते तेजस्वी शिवलिंग नृत्यशाळेत नेऊन ठेवले. थोड्या वेळाने ती दोघीही रत्नखचित मंचकावर झोपली. तिला झोप लागलेली पाहून शंकराने लीला केली. नृत्यशाळेला आग लावली. आगीच्या ज्वाला पाहून लोक आरडाओरडा करू लागले. महानंदा शांत झोपलेली होती. तिला व्यापाऱ्याने जागी केले. ती धावतच नृत्यशाळेत गेली. तेथे बांधलेले कुत्रा व माकड यांना मुक्त केले. ते पळतच जंगलात निघून गेले आणि तेवढ्यात नृत्यशाळा भस्मसात झाली आणि अग्नी शांत झाला. तेव्हा व्यापाऱ्याने विचारले, महानंदे, माझे दिव्य शिवलिंग या आगीत जळाले की काय? तुला मी काळजीपूर्वक सांभाळून ठेवण्यास सांगितले होते. हे ऐकताच महानंदा घाबरी झाली. शिवलिंग भस्मसात झाले या विचाराने पश्चाताप करून रडू लागली. व्यापारी म्हणाला, आपल्या कराराचा आज 2रा दिवस आहे, परंतु शिवलिंग भस्म झाले म्हणून ठरल्याप्रमाणे मी अग्निप्रवेश करतो. असे म्हणून व्यापाऱ्याने चित्ता तयार केली आणि ओम नमः शिवाय म्हणून चित्तेत उडी घेतली. हे पाहून महानंदा दुःखी झाली. तिने ब्राह्मणाला बोलावून आपली संपत्ती, महाल सर्वांचे दान केले. त्यानंतर तिने स्नान केले, अंगाला भस्म लावले, रुद्राक्षे धारण केले, शिवाचे ध्यान केले आणि त्याच अग्निकुंडात हर हर शिव शिव म्हणून उडी टाकली. त्या क्षणी उदय जलावरून सूर्य प्रकट व्हावा तसे भगवान शंकर प्रकट झाले. त्यांनी वरचेवर चेंडू झेलला. त्या सहजपणे महानंदीला वरचेवर उचलले. छातीशी धरून म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. हवा तो वर माग. देवा, हे सर्व नंदीग्राम नगर उद्धरून न्यावे. तथास्तु म्हणत शिव अंतर्धाम पावले. अशा प्रकारे आपली माता, बंधू, नगरवासी यांच्यासह महानंदा शिवलोकी गेली. त्या शिवलोकी आधी व्याधी, क्षुधा, तृष्णा नाही, म्हणून तेथे भेदबुद्धी, काम, क्रोध, दुःख, मद, मत्सर नाही. तेथील पाणी अमृताप्रमाणे गोड. कल्पतरूची बने, कामधेनूची किल्लारे, चिंतामणीची घरे. तेथे शिवभक्तांना जे पाहिजे ते त्वरित लाभते. ही कथा सांगून पराशर ऋषी म्हणाले, राजा महानंदेने पाळलेले माकड आणि कुत्रा या जन्मी सुधर्म आणि तारक म्हणून जन्माला आले आहे. पूर्वजन्मीच्या शिवभक्तीच्या पुण्याईमुळे या जन्मी त्यांना मानवदेह अधिकाराप्रमाणे मिळाले. ते दोघे योग्य वेळ येताच त्यांच्या अधिकाराप्रमाणे उत्तम राज्यकारभार करतील. तुम्ही त्यांची चिंता करू नका. ते तुम्हाला शिवभक्तीची दीक्षा देतील. भद्रसेन राजाने प्रधान आपत्यासह पराशर ऋषींना साष्टांग नमस्कार केला. ते म्हणाले, आम्हाला सुपुत्राचा लाभ झाला. आम्ही धन्य झालो. आता हे दोघे किती काळ राज्यकारभार करतील? यांचे आयुष्य किती आहे हे कृपया आम्हाला सांगावे. कारण ते दोघे नवसाचे एकुलते असल्याने
आम्हाला प्राणप्रिय आहे, म्हणून आपल्याला विनंती आहे. पराशर म्हणाले, राजा खरे सांगितले तर तुम्हाला दुःख होईल आणि खोटे बोलले तर मला पाप लागेल. तेव्हा ऐक, तुझ्या मुलाला आज 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. आजपासून 7व्या दिवशी तुझा मुलगा मृत्यू पावेल. हे ऐकताच राजा मूर्छित होऊन पडला. सर्व जनता शोक करू लागली. अंतपुरातील स्त्रिया रडू लागल्या. राजा शुद्धीवर येताच हाय हाय करून शोक करू लागला. तेव्हा पराशर ऋषींनी त्याला सावध करून धीर देत म्हटले, राजा, मी काय सांगतो ते ऐक. जेव्हा सर्व चराचर केवळ ब्रह्ममय होते, तेव्हा अहब्रह्म असे स्फुरण होऊन महत् नावाचे तत्व मायेने उत्पन्न झाले. सत्व, रज, तम हे त्रिविध अहंकार शिवाच्या इच्छेने घडून आले. शिवाने सत्वापासून विष्णू, रजापासून विधाता, तमोगुणापासून सर्व विनाश करणाऱ्या रुद्राला निर्माण केले. सृष्टीच्या रचनेची विधात्याला आज्ञा केली आणि 4 वेदाचे सार असणारा रुद्राध्याय शिकवला. हे शिवाचे रूप आहे असे जाणून विधात्याने आपल्या 7 पुत्रांना उपदेश दिला. रुद्राध्यायाच्या अनुष्ठानाने आयुष्य वाढते. म्हणून हे राजा भद्रसेना, तू रुद्राची आवर्तने कर, शिवाला अभिषेक कर. याच्या प्रभावाने तुझ्या पुत्रावरील मृत्यूचे संकट दूर होईल आणि तो चिरंजीर होईल. 100 घट आणून त्यात गंगेचे पाणी भर, त्यावर आम्रवृक्षाची पाने ठेव. रुद्र पठण करून ते पाणी मंत्रून तुझ्या मुलाच्या अंगावर शिंपड. अशा प्रकारे रोज 10,000 वेळा असे 7 दिवस जलसिंचन करावे, तर तुझा मुलगा वाचेल. पराशर ऋषींनी अशा प्रकारे राजाला त्याच्या मुलाला मृत्यू संकटातून वाचवण्याचा उपाय सांगितला. राजाला समाधान वाटले. त्याने भक्तिभावाने ऋषींना नमस्कार केला व म्हणाला, हे महात्मन, आपणच हे सर्व अनुष्ठान करावे, कारण आपण सर्व ऋषींमध्ये श्रेष्ठ मुरवी आहात. मी सर्व तयारी करतो. त्यानंतर पराशर ऋषींनी अत्यंत विरक्त, सुशील, शुभलक्षणयुक्त असे 1000 ब्राह्मण बोलावले. 1000 मातीचे घट गंगाजलाने भरले. त्यावर आम्रपल्लव ठेवले. दिव्य अनुष्ठान मांडले. रुद्राचा घोषाचा प्रारंभ झाला. 6 दिवस झाले. 7व्या दिवशी सूर्य मध्यान्ही आला. तेव्हा राजपुत्राचा मृत्यू समय जवळ आला आणि राजपुत्र मूर्छित होऊन पडला. थोडा वेळ त्याची हालचाल बंद पडली. हे पाहून राजा चिंतित झाला. पराशर ऋषींनी राजाला धीर दिला. ब्राह्मण राजपुत्राच्या देहावर अभिमंत्रित केलेले पाणी शिंपडत होता. या जलाच्या प्रभावाने राजपुत्र सावध झाला, उठून बसला. राजाला आनंद झाला. उपस्थित असलेले सर्वजणही प्रसन्न झाले. पराशर म्हणाले, तू बेशुद्ध अवस्थेत काय अनुभव घेतला ते सांग. तेव्हा राजपुत्र म्हणाला, गुरुदेव, एक भयंकर दिसणारा काळ पुरुष मला घेऊन चालला होता. त्याचे लाल भडक डोळे, फाळावर शेंदूर, वाढलेली दाढी, काळा भिन्न होता. त्याच वेळी 4 तेजस्वी पुरुष आले. त्यांनी त्या काळपुरुषाच्या हातून मला मुक्त केले आणि त्याला मारीत मारीत ते घेऊन गेले. मुलांनी सांगितलेला अनुभव ऐकताच राजाच्या अंगावर आनंदाचे रोमांच दाटून आले. ईश्वराच्या नावाचा त्याने जय जयकार केला. पराशर ऋषींसह सर्व ब्राह्मणांना नमस्कार घातला. सर्वत्र मंगलवाद्याचा गजर सुरू झाला. आकाशातून देवतांनी पुष्पवृष्टी केली. या प्रसन्नपूर्वक वातावरणात ब्राह्मणांनी मंत्र जप करून हवन प्रारंभ केला आणि हवन पूर्ण करून अनुष्ठानाची समाप्ती केली. आमंत्रित ब्राह्मणांना सुग्रास भोजन देऊन इच्छेप्रमाणे दान दक्षिणा दिली. ब्राह्मणाने राजपुत्राला राजाला शुभाशीर्वाद दिला. त्यावेळी नारद तेथे अचानक प्रकट झाले. नारद वाल्मिकी व्यास ध्रुवाचे गुरु असल्याने त्रिभुवनाला वंद्य आहे. 14 विद्या 64 कला त्यांना पूर्ण अवगत असतात. इंद्रादिक देवतांना सुद्धा त्यांचे आदरयुक्त भय वाटते. नारदाला पाहताच यज्ञातील अग्नी मूर्तिमंत प्रकट झाला. सर्व ऋषी आणि राजपरिवार राजा यांनी धावत जाऊन नारदाचे स्वागत केले. त्यांना उच्च आसनावर बसवून त्यांची पूजा केली. नमस्कार करून म्हणाले, स्वामी, आपला त्रिभुवनात संचार असतो. आपल्याला दिव्य दृष्टी आहे. तेव्हा काही अद्भुत पाहिले का? नारद म्हणाले, मी इकडे येत असताना मार्गावर 4 शिवदूत मला भेटले. त्यात वीरभद्रही होता. त्याने मृत्यूला बांधून चालवले होते. वीरभद्र मृत्यूला विचारत होता, तू कोणाच्या आज्ञेने भद्रसेनाच्या मुलाला घेऊन चालला होता? त्याला 10,000 वर्ष आयुष्य आहे. राजा, तू रुद्रानुष्ठान केल्यामुळे तुझ्या मुलाचे मृत्यू संकट टळले. राजाने नारदाला नमस्कार केला. नारद अंतर्धान पावले. त्यानंतर राजाने रुद्राचे सहस्रवर्तन केले. आपल्या पुत्राला राज्यगादीवर बसवले. तारकाला युवराज केले. राजा प्रधान तप करण्यास वनात निघून गेले. यथावकाश ते दोघे शिवपदास गेले. तुम्हाला जर ही कथा, ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.